हा बोल. हो अगं आलोय सुरेशकडे. अगं माहितीये, तू मलाच काय सांगतेस? आपले 50,000 रुपये त्याला दिलेत मी, मला माहितीये. सुरेश जिवंत आहे का आता? गेला ना तू काल. हा हा हो बाबा, मागतो, बायकोकडून मागतो. हो अगं सुतक आहे ना आता त्यांच्याकडे, मग माझ्या पद्धतीने मागू दे. हा ठेव फोन. हा ए, वहिनी उलट झालं. इकडे नमस्कार, तिकडे पप्पी पाहिजे ना. उलट झालं जरा. आता काय उपयोग आहे तिकडे तू. मी काय सुरेशला फ्लाइंग किस द्यायचे हो काय. मला आता 3 दिलेत तुम्ही. तुम्हाला नाही दिले हो. हा. मी सांगते, मी माझ्या नवऱ्याला द्यायचे सुरेशला. ऑफिसला जायला निघाला ना, मी अशी खिडकीत उभी राहायचे, तो बिल्डिंगच्या खाली आहे, तिथून मी आता मी कोणाला देऊ. आता मी कोणाला देऊ. कोणाला देऊ. हे 13 13 13 सुरूर तसं आहे का? द्यायचे की नाही फ्लाइंग द्यायचे की हो मला माहिती आहे ना, द्यायचे ना फ्लाइंग किस द्यायचे ना वहिनी. तुम्हाला सांगतो जगले, कसं आहे, सुरेश जेव्हा ऑफिसच्या दौऱ्यावर जायचा ना, तेव्हा नेमका मी तिथं खाली यायचं. वहिनी मला फ्लाइंग किस द्यायच्या का नाही. वहिनी तुम्हाला फ्लाइंग किस द्यायच्या? हो अशा वर्ण सोडायच्या. झेलल तो झेलल. हा. मी चप्पल ना, मी पटकन घ्यायचं. अशा भोरट्या गोष्टी करायला लाज नाही वाटत का? तुमच्या फ्लाइंग किस तुम्ही तुमच्या बायकोला का नाही देत? नाही ती त्यावेळी ना मशिरी लावत असायची ना. तुरे बरं द्या. तुरे बरं द्या. वहिनी प्लीज आता आवरा स्वतःला. वहिनी आता कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला. वहिनी एक गोष्ट सांगू का? वहिनी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हा शर्ट काढाल का? खूप विनोदी दिसतंय ते. आल्यापासून मी पण मगाचपासून तेच सांगतोय, माझं हसूच आवरत नाही. वहिनी शर्ट जरा मी काढला. नाही घालणार माझ्या नवऱ्याचा शर्ट. पण त्याला जवळ ठेवायचं. मी नाही घालणार शर्ट. नाही घालणार. वहिनी शांत व्हा. वहिनी शांत व्हा. एक मिनिट वहिनी एक मिनिट. हे बघा, मला सांगा हे कसं झालं सगळं, मला सांगा. काय सांगू तुम्हाला भाऊजी. ऑफिसच्या मित्रांबरोबर खंडाळ्याला पिकनिकला गेले. पी प्यायले. जंगलात फिरायला गेले. सिंहाची गुहा दिसली म्हणून त्यात घुसले. ती गुहा नव्हती, रेल्वेचा बोगदा होता. सिंहगड एक्सप्रेस ने उडवला.
वाईट, वाईट. गेला ग माझा नवरा गेला. हसताय का रे? वाईट वाईट झालं, खरंच वाईट झालं. वाईट झालं. हे बघा वहिनी वहिनी आवरा आवरा. वहिनी स्वतःला आवरा. केवढ्या आहात? नाही, नाही. काय बोलता? केवढ्या आहात दुःखात तुम्ही वहिनी. मला सांगा, ह्यालाच तर आयुष्य म्हणतात की नाही? मला सांगा. हो हो वहिनी, कसं आहे वहिनी, आयुष्य हे मृगजलासारखं बस असतं बस का नाही? नको बस. लाईन चांगली होती म्हणून म्हणून नाही काही घेतलं. गरज नाही. लाईन काही गरज नाही. वहिनी आता बस झालं दुःख. वहिनी माणूस जातो, आपल्याला दुःख होतच, कुणाला होत नाही मला सांगा. पण दुःख आयुष्यभर कावटाळून बसायचं का मला सांगा? हा? विसरायचं सगळं. आता आपण आता आयुष्यात चांगलं बघायचं फक्त. सुरेशवर प्रेम होतं तुमचं? खूप होतं की नाही प्रेम मला सांगा? मग सुरेशच्या सगळ्या शेवटच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करायच्यात की नाही? हा करणार, तुम्हीच करणार ना मला सांगा? हा आपण करायच्या सुरेशच्या सगळ्या शेवटच्या इच्छा आपण पूर्ण करायच्या. त्यांनी कुणाकडून तरी पैसे घेतले असतील, आपण द्यायचे पैसे. देणार की नाही? कोण देणार? तुम्हीच देणार की नाही? हा, एखाद्याचे पैसे घेतल्यावर आपण जर दिले, पुण्याचं काम असतं बाबा. नाही बरोबर आहे, आयुष्य कसं मृगजलासारखं असतं. नका ना नका ना, कशाला मृगजल सारखं आणताय? हे लाईन चांगली आहे ना म्हणून. नका घेऊ, गरज नाहीये त्या लाईनीची. मी आहे ना. चला वहिनी वहिनी चला, आता आपण उठायचं आहे. हा चांगली कामं करायची, सगळ्या उधारी सगळ्या तुमच्या चुकून टाकायच्यात आता. हा काही नाही करायचं. काय बरोबर की नाही? नाही बरोबर आहे, म्हणजे आयुष्य कसं असं म्हणजे मृगजलासारखं. अरे नका घेऊ ते मृगजल. नाही, जरा लाईन चांगली. अरे काय लाईन? अख्खं मृगजलावर स्किट करायचंय का? काय लाईन काय मला कसं सांगा? काय म्हणजे मृगजलाच्या मागे धावत धावत जाऊन ना माणूस थकतो. हा आणि पुढे? एवढंच थकतो. या वाक्यासाठी जीव जात होता तुझा. धावत धावत थकतो, संपलं एवढं. 4 वेळा मला अडवलंस तिकडे. माझं 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 मला बोलायचंय. एवढंच वाक्य तू जातो. शांत बस जरा. पाठ केलं होतं ना म्हणून म्हटलं. गप्प बसा जरा आता. शांत बसा जरा. ऐका वहिनी वहिनी, आता आपण शेवटची इच्छा पूर्ण करायची आहे. हा? सगळं कर्ज आपण देऊन टाकायचंय. कळलं का तुम्हाला? हा चल चला. हा भाऊजी, हा मला माहितीये, मला माहितीये तुमचा व्यवहार शिल्लक आहे ना. मला माहितीये. 50,000 रुपये राहिले. हा पण माझं काही असं महत्वाचं नाही. मी घरचाच आहे वहिनी. नंतर दिले काही नाही, नाही, प्रॉब्लेम. नंतर- आपण व्यवहार करूया नंतर. नंतर नाही, आता आता म्हणजे आता. आमचे व्यवहारात चूक होते की नाही? एकदम. मला माहिती आहे ना, म्हणजे माझ्याकडे ना एकदा ना एक चमचा दही नेला होता विरजाण्यासाठी. दुसऱ्या दिवशी चमचाभर दही मला आणून दिला होता का नाही? काय समज म्हणजे व्यवहाराला चोख होते का नाही ते? तुम्ही काळजी करू नका. सगळं होणार, सगळं होणार. हे गाव करत तुम्ही 50,000 रुपये देऊन टाका. 50 देऊ? नाही नाही, 50,000 मी कसे देणार? 50,000 तुम्ही मला द्यायचे ना. नाही नाही, तुम्ही माझ्या नवऱ्याकडनं उसनवारी पैसे घेतले होते ना, ते माझे मला परत देऊन टाका. नाही नाही, काहीतरी गडबड होते. अहो तुमचा नवरा आहे ना सुरेश, त्याने माझ्याकडून पैसे घेतले होते. कळलं का तुम्हाला? शक्यच नाही. सुरेशने तुमच्याकडनं पैसे घेतले नव्हते. तरी जर पैसे घेतले असते तर तरी तुम्हाला ते दिले असते. नाही नाही बरोबर आहे, म्हणजे माझ्याकडनं चमचाभर जेव्हा दही घेतली ना तर दुसऱ्या अरे तुझं काय आहे दह्याचं मध्ये? दह्याचा काय संबंध आहे मध्ये? इथे पैशाचं बोलतात, दही कुठे आणतो मध्ये तू? हे बघा बहिणी, माझं ऐका. खरंच पैसे घेतले होते. 75,000 रुपये घेतले होते माझ्याकडून. अजिबात नाही. त्यांनी जर 75,000 तुमच्याकडनं घेतले होते तुम्ही म्हणताय. हो. पण डायरी एक मिनिट, ही बघा, एक मिनिट, ही बघा, ही त्यांची डायरी. हे बघा, समीर चौगुले, बरोबर की नाही? बघा याच्यात काय लिहिलंय, हिशोब बघा. हे बघा, समीर चौगुले, पान कुठे गेलंय? बघा, हे बघा, बघा काय लिहिलंय बघा. समीर चौगुले 50,000 रुपये राहिलेत. अरे मग तेच सांगतोय ना. सुरेशनी माझ्याकडून 75,000 घेतले होते. त्यातले 25 त्याने मला परत दिले. म्हणजे राहिले किती? 50,000. तेच लिहिलेत. समीर चौगुले 50,000 राहिले. नाही 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 नाही. त्यांनी जर तुमच्याकडनं 75,000 घेतले असते तर तरी तुम्हाला 75,000 दिले असते. बरोबर आहे. हे बघा वहिनी, मला 50,000 द्यायचे आहेत. हो मग द्या.
द्या. सुरेशनी घेतलेले पैसे तुम्ही मला द्यायचे. अजिबात नाही, त्यांनी काही तुमच्याकडे पैसे घेतलेले होते. एक मिनिट आहे बघा, डायरीत लिहिलेलं नाहीये तसं. अरे तुमचा नवऱ्याने अर्धवटलेला त्याला मी काय करू? ते बोला. हॅलो बोला. हॅलो थोडी विंथन वाटत शांत बस. दुःखाचं घर आहे ना. नीट बोला, माझा नवरा गेलाय, कालच गेलाय बघा. मोरे काय वाटतं का या माणसाला? त्याने अर्धवट लिहिलंय. कसं बोलतो हा माणूस? पैसे घ्यायचेत मला, गप्पा द्यायचे. बसा. पैसे देऊन टाका, पैसे देऊन टाका. तुम्ही घेतले होते ना पैसे, देऊन टाका. मी नाही देऊ शकत पैसे. काय खोटं बोलतोय माणूस? ओ चौगले विधवा बाईला फसवतोस तू. अरे मी नाही फसवलं बाबा, ही बाई खोटारडेपणा करते आता. मी खोटं बोलताय, तुम्ही खोटं बोलताय. एक नंबरचा खोटा. एक मिनिट बसा तुम्ही काय इथे. करताय? बसा बसा इथे, बसा इकडे. आमच्या यांनी तुम्हाला गेल्या आठवड्यात फोन केला होता. केला होता, तुम्हाला काय विचारलं होतं? समीर चौगुले, बाबा तुला पैसे मिळाले ना? तर तुम्ही काय सांगितलं होतं? हो मला पैसे मिळाले. हो. म्हणजे आमच्या यांनी तुम्हाला उसनवारी पैसे दिले होते. अरे ते उसनवारी नव्हते, 75,000 घेतले होते, त्यातले 25 परत दिले. मग फोन केला, 25 मिळाले का? मी हो म्हणालो. असं घडलं. कसा खोटारडा माणूस आहे हा. कसा खोटारडा माणूस आहे. अरे लाज बाळग माणसा. अरे तुला पैसे हवे होते म्हणून माझ्या नवऱ्याने माझे दागिने गहाण टाकले आणि तुझ्या बायकोचं ऑपरेशन करायचं होतं ना, अटेंडंटचं, त्याला पैसे दिले. माझ्या बायकोचं कसलं ऑपरेशन? अटेंडंटचं. अटेंडन्स? म्हणजे ते पोटाचं असतं. अरे अपेंडिक्स म्हणतात त्याला. मग त्यांना सांग ना, मला काय सांगतो? माझ्या बायकोचं कधी ऑपरेशन झालं? माझ्या बायकोचं नाही झालं. मला पैसे द्या रे. खोटं बोलता तुम्ही. मला पैसे पाहिजे. खोटं बोलता. कुठून द्यायचं मी तुम्हाला पैसे? एक मिनिट आता खूप होत आहे. हे स्वतः काय म्हणून मी आतापर्यंत बोलत नव्हतो, पण तुमचा नवरा ना, तुम्हाला माहिती आहे तुमचा नवरा काय होता? बसा. एक नंबरचा जुगारी होता तो. बापरे बापरे, गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलतोय, जीभ झडेल तुमची. काय खरं ते बोलतोय मी. एक नंबरचा जुगारी होता आणि माठ होता माठ. त्याला कुणीही फसवायचं. एकदा 2 पत्ती हातात घेऊन 3 पत्ती खेळत होता. त्यात हरला लाखो रुपये. गड्डा जब्बू मध्ये एकदा लाखो रुपये हरला. एकदा त्या अरुण कदम बरोबर मेंढीकोट खेळत होता. अरुण म्हणाला, मेंढी माझ्याकडे, ही बघ बॅ. याच्यावर तुम्हाला, अरे बापरे मी हरलो. दिले लाखो रुपये त्याला. नाही नाही, शक्य नाही, शक्य नाही. म्हणजे कसं, माझ्याकडनं चमचाभर दही घेतलं होतं तर अरे मला तुझ्या आला दह्याच्या. घाल ते दही आता. दही कुठून आणतो मध्ये तो? व्यवहाराचं गप्प, गप्पा बसा, गप्प, एकदम गप्प, लोकांना गप्प, तमाशा गप्प, नको. गप्प, तमाशा नको. मला माझे पैसे पाहिजे. गप्पा बसा, एक मिनिट. वाटेल ते बोलू नका. एक मिनिट. माझ्या नवऱ्याने तुम्हाला फोन केला होता. केला होता. तुम्ही त्याच्यावर हो बोलला हो. होता. मी माझ्या कानांनी ऐकलं. मग मी काय बेंबीने ऐकतो? वासाड्या, एका विधवा बाई समोर तू बेंबीचा जो करतो. बघा. बेंबीचा काय महत्व आहे त्या बेंबीला, मला सांग. काय महत्व आहे? अरे त्या बेंबीला एक नाल असते, ती जन्मातच कापली जाते. बाकी काय महत्व आहे मला सांग. हा, फक्त आंघोळ झाल्यावर ती बोट घालून साफ करायची. नाही तर कापूस होतो. काय समजत काय? बेंबी वाढ करतोस वासाड्या. अरे तू बेंबीची काय मला माहिती देतो? म्हणजे इथं प्रश्न काय? मला माझे पैसे पाहिजे. पैसे टाका पैसे. तुम्ही. एक मिनिट. आरडाओरडा करू नका. लोक काय माझे करतात? पैसे पाहिजे. अरे देतील पैसे. काय तू फीस तू घेतलं पैसे त्यांच्याकडनं? नमस्कार, ते विचारे कॅटरर्स कडून आलोय मी. ते 13व्याच्या जेवणाची ऑर्डर तुम्हीच दिली होती ना? हो. आता 100% ऍडव्हान्स साठी आलोय मी. 100% ऍडव्हान्स असतो का रे कधी? आमच्याकडे त्याला असतो. ऍडव्हान्स कशाला म्हणतात? आमच्याकडे असतो. आमच्याकडे असतो. बस बस झालं चौकुले. आता ऍडव्हान्स तरी द्या. ऍडव्हान्स. मी कशाला देऊ? कशाला देऊ म्हणजे? माझ्या नवऱ्याचे पैसे उसनवारी घेतले, बुडाखाली ठेवले. पैसे काढा माझ्या नवऱ्याचे. अरे मी नाही घेतले, त्याने माझ्याकडून घेतले होते. ए चौगुल्या, तू पैसे देस हा? अरे मी नाही. अख्खी बिल्डिंग मधलं माणसं बोलवेन आणि तुला तुडविना सांगून ठेवतो. बिल्डिंग मध्ये कशाला? मी आहे ना, मी अख्खी तुडवेन याला. अरे हे- पैसे काढ. पैसे काढ माझ्या अरे नवऱ्याचे. माझ्याकडे नाही आहेत पैसे, खरंच काय नाहीये. खोटं बोलतोय हा? किती- पैसे नाही. अरे काय? एक मिनिट थांब. किती बिल आहे बाबा? 40,000 झाले. 42,000. काय खिशात घेऊन फिरतो का? ए! खिशात घेऊन फिरतो का मी 40,000 पैसे रुपये? ट्रान्सफर कर. नाही ट्रान्सफर कर. पैसे ट्रान्सफर कर. अकाउंटला पहिले. नाही आहे. ऑर्डर कॅन्सल करू का? पैसे अरे अरे तू काय मदत करतो? अरे आता 10 मिनिटापूर्वी सांगितलं मदत कर. तू काय झालं? हे? अरे हे काय चाललंय तुमचं? काढ कसं काय ते? अरे जा. हे, नाही, बस रे. पैसे तर नाही. अरे मोबाईल घेतो माझा. अरे तो माईक आहे रे, राहू दे ना तो. नाही अरे 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 सॉस पण कर.
हसून हसून गाल दुखायला लागले. बघा हास्यरसिक काय म्हणतायत सई. अशा प्रसंगामधून विनोद निर्मिती हे फारच म्हणजे मला असं वाटलं की हे खूप इंटेलिजंट स्किट होतं. कारण अशा प्रसंगामध्ये विनोद निर्मिती कशी होईल असा प्रश्न मला सुरुवातीला पडला होता, पण नंतरचे सगळेच प्रश्न गायब झाले. विशाख हे अप्रतिम म्हणजे कन्व्हिक्शन पण होतं, ते फनी पण वाटत होतं. म्हणजे मला असं वाटलं की खूप एजवरचं स्किट होता हा, खूप एजवरचा परफॉर्मन्स होता आणि तुम्ही फार सुंदर ताकदीने तो निभावलात. समीरदा अप्रतिम, प्रभाकरजी खूपच मस्त आणि आजची सिच्युएशन तर फारच युनिक होती आणि मला असं वाटतं की ताकदीचे ॲक्टरच अशी सिच्युएशन सुरळीतपणे पार पाडू शकतात. अमेझिंग, आउटस्टँडिंग. थँक्यू सो मच. प्रसादा. तुमचं कौतुक मी वारंवार करतो. आज एक पावती आली आहे, विशेषतः तुम्हाला दोघांना आणि आपल्या सगळ्यांनाच ती वाचून दाखवणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. एका इंस्टाग्रामवर एका फॅनचा मेसेज आला आहे. हॅलो सर, माझी आई माधुरी कुलकर्णी 70 वर्षांची आहे. तिचं आत्ता ऑपरेशन झालं. ती तुम्हा सगळ्यांची खूप मोठी फॅन आहे, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या पूर्ण टीमची. एक छोटीशी गोष्ट सांगायची होती. आमच्याकडचे लाईट्स गेले होते आणि तुमचा प्रोग्राम तिला बघता येत नाही, त्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली होती. मी तिची चलबिचल पाहिली, मला समजलं की तिला हास्यजत्रा पाहायचं आहे, पण तिला ते बघता येत नाही आहे. दुसऱ्या दिवशी मी तिला एक नवा स्मार्टफोन गिफ्ट दिला आणि आता त्यात ती फक्त तुमचे एपिसोड बघते. तिला तिची शक्ती परत मिळाली आहे, तिला तिचा आनंद परत मिळाला. ती नव्याने पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाली आहे. जस्ट वॉन्टेड टू से थँक्स टू ऑल ऑफ यू. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. थँक्यू सो मच. तर मला असं वाटतं की जसं हेमंत म्हणाला तसं खूप मोठं पुण्याचं काम तुम्ही सगळेच करताय आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं आहे. महाराष्ट्रातला प्रत्येकजण आज तुमचा फॅन होत चालला आहे, आपल्या कार्यक्रमाचा फॅन होत चालला आहे. सो मला आज तुमच्या सगळ्यांबद्दल, तुमच्या दोघांबद्दल बोलायचं होतं, ते मी या मेसेजच्या थ्रू बोललो. हॅट्स ऑफ. अप्रतिम. अमृता, तुला कसा वाटला हॅट. मी ना आता एकदम शांत झाली आहे, कारण हसून हसून पोट डोकं आणि हे सगळं असं इतकं दुखायला लागलं आहे. आणि म्हणजे काय होतं ना, हे जेव्हा परफॉर्म करतात ना, एकतर इथे बसणं इतकं मुश्किल होऊन जातं. तुम्हाला असं वाटतं की इकडे गडाबडा लोळा, तिकडे लोळा असं होतं. पण क्या बात आहे सम्या दादा, मी तुझी खूप आधीपासून फॅन आहे. आय लव्ह यू. तू इतका कमालीचं काम करतोस. ते जे काय नव्हते आले परत त्या सगळ्यामध्ये यु नो. आणि विशाखाताई खूपच मस्त, म्हणजे ते जे काही बेरिंग पकडलेलंस तू, खूप एंटरटेन व्हायला झालं. आणि यार मी काय बोलू, दर्शा आणि हेमंत म्हणजे असं झालेलं त्या दोघांना आणि मजा आली, खूप मजा आली. थँक्यू 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 सो मच या हिलेरियस परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. मंडळी, आता आपण जाणार आहोत हिमाचल प्रदेशमधल्या एका जनता लॉजमध्ये, जिथे रात्रीच्या मुक्कामाला गेलेत आपल्या हास्य जत्रेतले महारथी अंशुमन विचारे, अरुण कदम आणि त्यांच्या सोबतीला आहेत ओमकार भोजने, गौरव मोरे आणि प्रसाद खांडेकर. सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. अबे 4 जन खाली करके गए, इसलिए जगह हो गई है. तान के सो जाना है. इतने से जगह में क्या तानूंगा मैं. इतना कितना 93 फुट है क्या? 2.5 फुट तो है तू. कितनी जगह लगती है, सो जाना एकदम. ते काय बाहेर लॉज आणि सगळे डॉर्मेटरी फुल आहेत ना, आणि मायनस टेम्परेचर, त्यामुळे इथे झोपण्यासाठी मी ओके म्हणालो. पांघरुण द्या ना, पांघरुण. अबे नाही तुझं पांघरुण द्या, थंडी आहे भरपूर. पांघरुण द्या. 4 जन खाली करके गए, इसलिए जगह तेरे पांघरुण बिंगरुण नहीं नाही है. पांघरुण चाहिए, बर्फ हो जाऊंगा मैं. क्या हो रहा है? पांघरुण दो, पांघरुण. डाल इसमें. काय 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 अंदर है पांघरुण. ये लो. हे काय पांघरुण, हे पांघरुण काल गांगरून गेलो मी एकदम. इसमें क्या बोट ऐसे सुलाओ वैसे में. नहीं तो जाओ भाई, चलो. नहीं चलेगा. काय पर्याय ना. तो सो जाओ इधर. और सुनो,
ये कंबल के नीचे आदमी सोया नहीं तो तुमको लगेगा चूहा सोया अंदर आदमी अंदर इधर जाने क्या तेरे को कसली मरणाची थंडी आहे काय अंगार घेऊ काय घेऊ काय पुरतच नाही मरू दे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे काय गो चिलम करताय एक तो ठंडी पहुंचता है चुपचाप सो जाओ मी नाही उठलो हम दिन भर जागरण करके आए अरे मी नाही उठलो काय काय अरे वसरे तू कोण आहेस माझी इकडे 4 माणसं होती तू कुठे गेली मला काय माहिती तुम्ही कोण मी टॉयलेट टॉयलेट हे नाव आहे तुमचं आम्ही टॉयलेटला जातो फक्त अरे वाचारी ऐकून घ्या ना वाचारी मी टॉयलेट मध्ये आत गेलो होतो लग्न करून बाहेर आलो तर माझ्याकडे इकडे जी 4 माणसं होती ती कुठं आहेत मनाची शोधून पळून गेलेत का काय ते म्हणजे तुम्ही कालपासून टॉयलेटमध्येच राहताय अरे वसाऱ्या 5 मिनिटापूर्वी मी आत गेलो मी बोललो आता हे इकडे रूम सोडायचंय पटकन आत जाऊन लग्न करूया बघतो इकडे येतो तर परत ती 4 माणसं गेलेत कुठे गेलेत ते मला मला सांगायला मला माहिती मला झोप आली हो मला माहिती आता काय करू मी झोप त्याला इकडे रेंज पण येत नाही रे रेंज आली मला कशाला मारताय शकला मग हा होय एकदम सही बात करता है तुम ठंडी बसते का बडबड करता है चुपचाप सो जाओ तुमचं कळलं हा कुठल्या देशात आहे ए माणूस काय माणूस अरे तुम्ही काही माणसात वाचारे नो ऐका ना, हो जर हळू बोल ना हे मला मारते तो फालतू मध्ये अरे वसाडे हॅलो बोलू तर त्यांना ऐकायला नाही जाणार अरे वसाडे नो मी लग्वीला गेलो तर तुम्ही मला सोडून गेला तुम्ही अरे काही माणसात का वसाडे नो कोण बोलताय वसाडे तुम्ही माझा नंबर पण डिलीट करून टाकलात अरे मी तुमचा अरुण कदम कॉमेडी किंग कॉमेडी स्टार ऑथेंटिक मेंढा ऐका ना, जरा हळू बोल मला झोप येतो हळू बोल अरे हळू बोलतो त्यांना नाही का ना हे वसरण कुठं तुम्ही येणार आहे लवकर मी इकडेच राहिलो ना ऐकणार आहे अरे हा अरुण मागच्या सीटवर ना का फोन करतोय अरे तुला माहिती आहे ना कसा आहे यार तो अरे वसाऱ्या मी मागच्या सीटवर नाही मी त्याच लॉजवर आहे ते मधल्या मध्ये लॉजवर जाऊन पण आलास अरे वसाऱ्या लॉजवर नाही रे आपण मला तुम्ही सोडून गेला त्याच तिकडेच लॉजवर आहे आहे अजून अरे ए, गाडी फिरव लवकर अरुण थांब तिकडे थांब आलो हॅलो येतं ना हा येते ना हा प्लीज या हा या हॅलो येत ऐका ना फक्त ओरडू नका हो तुमची उंची कमी आहे ना त्यामुळे त्यांना तुम्ही दिसत नाही मी दिसतो मला फटकन मारतात होते तुम्ही ओरडू नका प्लीज काय माहिती का हा गुरखा आहे ना आमच्या इथे शाळाम करतो इथे त्याच्या एरियाला मला मारतोय सध्या तुम्ही ओरडू नका प्लीज ते आले ना आता ओके आहे ना सगळं हा झोपा ना ठीक आहे मी कुठं अडवले तुम्हाला हॅलो साहेब ओ दादा हॅलो ऐका ना हे उठा ना जा प्लीज मी लघवीला जाऊन येतो अरे मला कशाला उठवताय हा मी काय पाठी असा आवाज करायला येऊ काय तसं नाही काय माहिती आहे ऍक्च्युली समजा मी आज तिकडे लघवीला गेलो आणि ती माझी माणसं परत आली मी समोर दिसलं ते चाहतं ती पळून जातील ना तर तुम्ही त्यांना थांबा म्हणून तुम्हाला उठवलं पण मलाच काय उठवताय दोघे झोपले त्यांना उठवा ना अरे वासाऱ्या माझं स्किट तुझ्या बरोबर त्यानं उठून काय करू पटकन मी जाऊन आलो ऐका ना मग पटकन इथे नका ऐका आलो नका ना ओ जाऊन येतो काय व्हायचं अरे आलात पण झालं पण करून तुमचं ऍक्च्युली कन्फ्युज झालो मी आत गेलो सगळी तयारी केली पण काही जाईलच नाही नुसती फिलिंग ट्रॉफिक जाम झाले थंडीमुळे जाम झाले थंडीमुळे होत असं बर्फ गोठतो तसं होतं तसं बर्फ होतं असं गोठतो तुमचं पण होतं असं सगळ्यांचं होतं तुमचं काय वेगळं नाही सगळ्यांचं असं होतं कळलं काय
हा प्लीज मला झोपू द्या हो. प्लीज झोप आलं मला झोपू द्या. नाही 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 मी आता नाही डिस्टर्ब करणार झोप 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 अरे माझं त्याचा पण वाटतं. तुम जॉन बुश करता है तुम ये सब जॉन बुश करता है तुमको बोलते हैं चुपचाप सो जाओ हो सकला मला उंगलियां नक्की हा कुठून आलेला वो आहे? एकदम सच बहुत करता है तुम एकदम बड़बड़ करता है चुपचाप सो जाओ ये तो करता है वो तो करता है ठंडी बहुत है हेलो 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 हॅलो हॅलो बसाऱ्यांनो अरे हॅलो बोलतो अरे ती झोपलेत एकमेकांना मारता जो कुठे तुम्ही अरे ए, यांना ऐक ना ए मेंढ्या ऐक ना अरे आता आम्ही नाही येत ना तो ड्रायव्हर ऐकत नाही अरे ते बोल ना चालो बोलतो स्टेअरिंग जाम झालंय आता गाडी युटर्न आहे सरळ जाईल तेवढं सरळ जाऊया ऐक ना तू एक काम कर उद्या ये कोणाबरोबर तरी सोबत पकडून जाऊया ना आपण हॅलो 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 अरे ठेवला पण वसाऱ्यांनो आता मी काय करे आता मी घरी कसं जाऊ अरे ऐक ना माझं काय संबंध आहे? अरे मला काय मारताय तुम्ही? तो रडतोय ना. तो इतना जोर जोर से नींद आता है तुम नींद का खोबरा करते हो सकता है सुनता है तू हम समझाए दिए तुम जाने दो अरे काय काय झालं रडायला तुम्हाला? काय झालं? डॅम डेंजर डेंजर काय तुमच्या मला पडते मागातपासून. तिथे मला बोलतायत की आता मी नाही परत येत तू कुणातरी सोबत बघून ये रे आता मी कसं अरे माझ्या जाऊ? दळपती मित्रांसमोर आता कशाला? नका जाऊ त्यांच्या अरे बरोबर. असंच करतात तू असं रे हळू, मागच्या हळू, time- असंच कर मागच्या टायमाला ते मला केरळला सोडून आलेले होते त्याच्या आधी कन्याकुमारीला सोडून मग गेले कशाला मारायला जाता त्यांच्यासोबत तुम्ही? मुतायला उतरून खाली पळून गेले ते म्हणून नाही रे. आता मला बोलले महाबळेश्वरला जायचंय मी लगेच गाडीमध्ये बसलो 1.5 दिवस झाला हिच्या हातला बोललो अजून कसं महाबळेश्वर येत नाही तर हे हिचामल प्रदेशला घेऊन आले मला हिच्यामल नाही हिमाचल प्रदेश आहे हा. जिथे जातो त्याची तरी माहिती ठेवा ना कमीत कमी. अरे मला नाही माहित ना सर मी काय करू आता माझ्या घरातली सगळी माणसं मला शोधणार रे माझी बायको फार फार तर महाबळेश्वर पर्यंत जाऊ शकते रे हिचा मला नाही पोचू शकणार रे हिच्यामल नाही रे हिमाचल प्रदेश. Actually ते थंडी मुलं मला थंडी महिने आज्ञा नाहीस तू दरिद्र्या. आज्ञा नाहीस तू वर्षानुवर्ष तेच करतोयस तू आयुष्यभर. कळलं काय? त्या पाया पडतो बघ. हे बघ तू काळजी करू नकोस रडू नकोस मी महाराष्ट्रातलाच आहे. हा महाराष्ट्रातला हो रे तू मराठी बोलते मग कन्नडमध्ये ऐकायला ते तुला. अरे पण मी महाराष्ट्रातून आलोय ना रे अरे महाराष्ट्रातली मराठी वेगळी हिचा मलची मराठी वेगळी अरे हिच्या म्हणणार हिमाचल हिमाचल मध्ये मराठी नाही आहे मी महाराष्ट्रातलाच आहे. तुम्ही म्हटले हो हो जाऊ दे. करू नकोस कळलं ना. हा? तुम्ही मला नेणार पण नेतो तुझ्या पापड झोपू दे ना मला थोडा वेळ झोपू दे रे आणि ओरडू नकोस जाम धुतला मला मागापासून याने. हे काय अरे माझं नाही बोलताय ना तुमचं मुझसे बात नहीं करते काय एकदम बकवास है एकदम बहुत बड़ करता है वो शक्ल में कहा तुम सो जाओ तुम बहुत कुछ बोलता है बोलता है चला आता कोण आहे हॅलो Hello, can I speak to Mr. Arun Kadam? त्यातला कोणतरी कार्पेट बाई बोलते आणि डायरेक्ट इंग्लिश मधून हॅलो आय एम कदम बोलिंग राईट ओव्हर द विकेट Sorry, I didn't get you. प्लीज होल्डिंग हा दादा एक्सक्यूज मी दादा हॅलो दादा ही कोणतरी कार्पेट बाई माझ्याशी बोलते इंग्लिश मध्ये बोलते
गेट नंबर किती आहे मला माहिती आहे जरा सांग. अरे काय त्रास आहे अरे? गेट नंबर अरे काय करत होता तुझ्यासाठी मी हे याच्यावर फक्त बोल अरे मरू दे ना, तू बोल ना. नाही प्लीज बोल इंग्लिश आहे ना तुम्ही बोललोच तर काय नाही प्लीज बोला तुम्ही हॅलो हॅलो आय एम फ्रॉम MHG बँक आमच्याकडे काही क्रेडिट कार्डच्या ऑफर्स आहेत तर आम्हाला त्या तुम्हाला सांगायच्या होत्या इज इट मिस्टर अरुण कदम मुद्दाम करतेस का भावाने हा? रात्री 2 वाजता तुझ्या बापाने क्रेडिट कार्डसाठी फोन केला होता काय ठेव फोन. ओके सर फोन ठेव. ए, तुमको बोला ना, तुम सब सब सो जाओ. चुप. मारेने तुझ्या तेरे की जाता उधर करेन. रात्री 2 वाजता तुझ्या बापाने क्रेडिट कार्ड मागवलं होता. मार झोप तिकडे. झोप रे, घुसून कार्ड घुसून टाकेन बरोबर. झोप चालतं घेऊन चाललंय कधी नाही ऍक्च्युली मला ते कार्ड पाहिजे होतं कारण मला ते कार्ड तू अरे ऍक्च्युली आता माझा बर्थडे जवळ आलाय ना म्हणून कार्ड मला पाहिजे. कुठे जवळ आला, दरवाजापर्यंत आलाय. नाही actually झोप ना, मला झोपू दे. चाकू नसलं ना तर ते कार्ड बरोबर ते कापायला आणि चमचा म्हणून सुद्धा झोप वापर- आता. इसका क्या प्रॉब्लम हो गया? ये दादागिरी करता है महाराष्ट्राचा. एक दादागिरी करता है, एक कॉन्फ्यूज करता है. तुम सब बैठो. तुम चुपचाप सो जाओ. तुम जो कुछ भी बोलता है नहीं समझता है. तुमको लगता है तुम बहुत कुछ करता है, तुम कुछ नहीं करता है. बाद में साहब जी हम पे नाराज होता है. अरे वाचन तुम्ही भांडता कशाला मानता नहीं है, बोलता है. अरे तुम्ही ऐका ना हमारा तुम्ही ऐका ना. अरे ऐका ना. अरे नाही. हसून हसून पुरवाट लागली. हिलेरियस ऍक्ट. सुपर्ब. सई. हॅवॉक परफॉर्मन्स मला सुरुवात करायची गौऱ्यापासून. गौऱ्या प्लीज एकदा म्हण बाबा. ऐकायचं आहे. काय म्हणत होता सगळं ते म्हण एकदा. अरे जरा गप झोप ना. झोप आली आम्हाला. शकल माकला हो समला नीट झोप ना तर गौऱ्या आणि ओंकार म्हणजे असं दुसऱ्यांच्या स्किटमध्ये जायचं आणि थोडा थोडा भाव खायचा प्रत्येक वेळेला. याला काहीच अर्थ नाहीये. तुम्ही नेहमी येता आणि भाव खाता अँड वी आर प्राऊड ऑफ यू. म्हणजे तुम्ही कुठेही जाता तरी तुमचं अस्तित्व, तुमचा झेंडा तुम्ही तिकडे गाडूनच येता. याचा खूप आनंद आहे. याच्यावरून तुम्ही किती टॅलेंटेड आहात आणि तुम्हाला कुठेही तुमची प्लेसमेंट केली तरी तुम्ही कसे लपू शकत नाही हे दिसतं. अमेझिंग. खूप मजा आली. अंशू आउटस्टँडिंग. म्हणजे खरंच मायनस टेम्परेचर आहे असं जाणवत होतं तुमच्याकडे बघून आणि त्यांनी एक छान वातावरण निर्मिती झाली. आणि हा जो सेट उभा केला इथे तो फारच आवडला आहे. अरुणदा कमाल. म्हणजे तुम्ही इतके अनप्रेडिक्टेबल आहात ना आणि जेव्हा परफॉर्मर अनप्रेडिक्टेबल असतो तेव्हा त्याची खूप जास्त मजा येते. सुपर्ब झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. प्रसादा. अफलातून बहारदार. मला थोडंफार मेटाफर थोडं रूपक दिसत होतं या स्किटमध्ये. म्हणजे मागे झोपलेले दोघं जण मला गौऱ्या आणि ओमकार तुम्ही दोघं मला सचिन मोठे सचिन गोस्वामी सारखे वाटत होतात की जरा समोर एखादं स्किट झोपतंय असं दिसलं की ते लगेच बहारदार. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर कन्व्हिक्शन असेल आणि डेडिकेशन असेल तर 1 कोटी कधी होतात कळत नाही. तसं हे स्किट होतं. लाजवाब परफॉर्मन्स, लाजवाब डेडिकेशन आणि कमालीचं कन्व्हिक्शन आपण जे करतोय त्या बाबतीत. हॅट्स ऑफ. कमाल. हेमंत. एकतर सतत असं वाटत होतं की यांची झोपमोड व्हायला पाहिजे. त्या अंशाला उठवा, त्याला त्रास द्या, आरडाओरडा करा म्हणजे ते मागचे 2 उठतील. अरे तुमचं नव्हतं ना रे स्किट. त्यांचं चाललंय ना काहीतरी. कमाल. बापरे अरुण दादा. बापरे बापरे बापरे.
तो जो स्वर आहे ते काय रे आणून दादा ते काय आहे ते इम्पॉसिबल. आणि अंशू तू तर फेमसच आहेस रागासाठी तुझ्या. ज्या ज्या स्किट्समध्ये तुला राग येतो ते वर्क होतच. तुझ्या रागाचं आणि स्किटचं काहीतरी कनेक्शन आहे. अनेक वर्षांनंतर, अगदी मी खरं सांगतोय, अनेक वर्षांनंतर इतकं हिलेरियस स्किट बघितलं. हिलेरियस. मी खूप वर्षांनी इतकं हसलोय. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. खरंच हास्य जत्रेच्या सगळ्या क्रिएटिव्ह टीमसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया, कारण सातत्यानं नवनवीन विषय ते हाताळतात आणि सादर करतात. मंडळी, जेव्हा जेव्हा आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे सहभागी होतात त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनसाठी, तेव्हा मी नेहमीच त्यांना विचारते की काय आहे तुमच्या चित्रपटात, काय आहे हे नाटक नेमकं आम्हाला सांगा. पण आज असं न होता चोरीचा मामला ह्या चित्रपटाची संपूर्ण टीम त्यांच्या चित्रपटातला एक प्रसंग, एक गंमत आपल्याला सादर करून दाखवणार आहेत. जणू काही चित्रपटाचा ट्रेलरच. तर मी सगळ्या कलाकारांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. हा तुमच्या चित्रपटातला प्रसंग बघण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हो सर, मी कोण, माझं नाव काय, तुम्ही का मला अडकून ठेवलं? मला खूप नाही तणाव अजब है ये तान. पाटील धारकाने उघडतो तुम्ही. हे कोण आहे? हे माझे मित्र नमस्कार. पंजाबहून आलेत. सत श्री अकाल. परमजीत अहलूवालिया. 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 हे कोण आहे आयटम? ही मिसेस अहलूवालिया. मिसेस नाव मिसेस नाव सुजैन. माझी बायको सुजैन अहलूवालिया. हेलो जी. हेलो आवार. पंजाब से आए. तुम्ही हाँ जी. पंजाब कस काय? हो जी, मी कोकणातला पंजाबी आहे. असं कुठला असतो? आता माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते. हा बरोबर आहे. चंदीगडहून देवगडला आले. आईच्या आणि हापूसच्या एवढ्या प्रेमात पडले की आमचे बापूस झाले. आणि त्यानंतर ते पुन्हा गेले इथं नाही, चंदीगडला कोकणातच राहिले. जास्त होते. ओके. या ठिकाणी कोकणामध्ये सफरचंदाची लागवड कशी करता येईल त्याची पाहणी करण्यासाठी त्या ठिकाणी ते या ठिकाणी कोकणात आलेले आहेत. मी टोचली का थोडी? नाही. कोकणात सफरचंद कस काय? सांगा ना परमजीतजी. आता कोकणात सफरचंद कशी उगवतात हे आपण मी तर सांगायचं. सरजी आता प्रोजेक्ट मागचं डोकं तुमचं आहे. हांजी. माझा फक्त फायनान्स. हांजी. आता नसत जमत तुम्हाला तर काढून घेतो माझा फायनान्स. नाजी. वहिनी, मी सांगू शकतो कोकणात सफरचंद कशी उगवतात. वहिनी, दुनिया कहाँ से कहाँ जा रही? कहा? मतलब कहाँ से कहाँ जा रही है वहिनी? वहिनी, पूर्वी मुंबईच्या राणीच्या बागेत पेंग्विन होते नव्हते? आता आहेत, पण तरीही ते त्यांचं घर नाही. पूर्वी बिनकोयांचा आंबा होता नव्हता, पण आता आहे, पण त्याला कोईच्या आंबटपणाची चव नाही. पूर्वी कृत्रिम पाऊस पाडता येत होता नव्हता, पण आता पाडता येतो, पण त्याला मातीचा सगंध नाही, ते मर्दगंध नाही. काय झालं? नाही बोल, मर्दगंध नाही.
पूर्वी गाव होतं ते माणूस होती, ते माणुसकी होती. आता गाव नाही ते माणूस नाही, ते माणुसकी सुद्धा नाही वहिनी. पूर्वी द्राक्षाच्या बागेतली द्राक्ष, ते मँगो द्राक्ष उगवलं जातं, पण त्याला द्राक्षाची चव नाही वहिनी. फ्रान्स मधलं पीक आहे स्ट्रॉबेरी, उगवलं ना आपल्याकडे महाबळेश्वरमध्ये. निलगिरी ऑस्ट्रेलियामधलं झाड घेतलं ना आपल्याकडे. पेरू नावाच्या देशात वहिनी नावाला सुद्धा पेरू उगवला जात नाही. तिथलं पीक आहे टोमॅटो. जग बदलतंय वहिनी, जग बदलतंय. कस काय? तरी पण या सगळ्याचा सफरचंदाच्या लागवडीशी काय संबंध? हा? हा. हॅलो हॅलो. हा बोल आशा. बोलो, अशा वेळेला फोन केलास? एनी प्रॉब्लेम टू यू टू मीट इट? अहो तुम्हाला सोडलं की नाही पाटलांनी? हाँ जी, छोड़ आए हम वो गलियां. अच्छा सुनो, जहाँ तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी, सुना है उस चौकट पे अब शाम रहा करती है. अच्छा नहीं रहती, चली गई. चलो अच्छा है, चलो चंगा. हाँ जी. अहो हिंदीत का बोलताय तुम्ही? हाँ जी, काय हाँ भांगणी जी. पेलात की काय? ना जी ना, सब चंगा बिल्कुल. हाँ जी हाँ. मी येऊ का तिकडे? ओ ना ना, साडे नाल रहांगे ते ऐसे करांगे. तो जिंदगी ते सारे मजे कैसे करांगे, कैसे कैसे करांगे, कैसे कैसे करांगे. अच्छा अच्छा. हाँ जी हाँ. कॅश घेऊन येताय तुम्ही? हाँ या या या, मग लवकर या. हाँ, अब बहुत टाइम हो गया, रख दो फोन. हा जी. हो हो हो. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र, उड़ता पंजाब. एकदा जोरदार टाळ्या टीमसाठी. चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवणारा असा हा परफॉर्मन्स होता. खूप मजा आली. फक्त आत्ता जे दर्शननी केलं चित्रपटात ते जितेंद्र जोशी करतोय. म्हणजे आणि- त्यांनी काय केलं असेल? एक्झॅक्टली. दर्शन हे करतोय. हा, जित्यांनी दर्शननी काय फार केलं असेल? कंट्रोल्ड केलेलं आहे असं म्हणूयात आपण, कारण तो लेखक दिग्दर्शक आहे. त्याला जसं हवंय तसं त्यांनी आत्ता केलं, जे आम्हाला पहिल्यांदा कळलं की कसं हवं. या निमित्ताने तेही कळलं. सो जितेंद्रनी हे केलंय. आज जितेंद्र नसल्यामुळे आम्ही असं करून दाखवलं. आणि सिनेमात अनिकेत सुद्धा आहे, अनिकेत विश्वासराव सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर सिनेमात रमेश वाणी सुद्धा आहे. आणि ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालंय. हो, आणि काही चांगलं बुकिंग आम्हाला ऑलरेडी बघायला मिळतंय. त्यामुळे तुम्ही जर तिकीट काढलं नसेल तर प्लीज सगळ्यांनी तिकीट काढा आणि नक्की आमचा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये बघा. आणि एवढंच सांगते की खूप टाइमपास, मज्जा, डोकं बाजूला ठेवून फक्त हसायला या, कारण हे आम्ही तुम्हाला नक्की हसवू, ही गॅरंटी आहे आमची. आणि मला इकडे उल्लेख करायचा आहे तो म्हणजे महेश आणि चिनारचा. त्यांनी 2 अप्रतिम गाणी केलेली आहेत. एक अल्बम सॉन्ग जे तुमच्या भेटीला ऑब्व्हियसली आलेलं आहे, आणि ताणतणाव. आणि ते खूप सिच्युएशनल सॉन्ग आहे. एस्पेशली ताणतणाव जेव्हा येतं ना तेव्हा तर म्हणजे लोटपोट व्हायला होतं. सो हे एक्सपिरियन्स करण्यासाठी तुम्ही डेफिनेटली 31 जानेवारी 2020ला हा चित्रपट प्लीज जाऊन बघा आणि एन्जॉय करा. दर्शन दादा, हा. उद्याच तुझा चोरीचा मामला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तसे विनोदी चित्रपट तर भरपूर येतात, पण तुझ्या या चित्रपटाचं वैशिष्ट्य, वेगळेपण काय आहे ज्यामुळे प्रेक्षक थिएटर पर्यंत जातील? मला असं बऱ्याच वाटतं की आपल्या आसपास ज्या घटना घडत आहेत, आपल्या आसपास जे काय घडतंय त्यातून एक मोकळीक मिळेल तुम्हाला हा सिनेमा बघताना. सिनेमा खात्रीला एक सांगू शकतो विनोदी आहे, आणि सगळ्या वयोगटातले लोक येऊन हा सिनेमा एन्जॉय करू शकतात. त्याची एक स्पेशालिटी मला अशी काही सांगता येणार नाही, पण मला असं वाटतं ज्या गोष्टीवर माझा हा सिनेमा अवलंबून आहे, नट, त्या लोकांचं अफलातून काम तुम्हाला या सिनेमात बघायला मिळेल, मी गॅरंटी देऊ. बस एवढीच विनंती करते की जरी चोरीचा मामला असेल तरी चोरून हा पिक्चर बघू नका. प्लीज चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा. 31 जानेवारी 2020 चोरीचा मामला इज ऑल युअर्स. दादा, तू चित्रपट लिहिलायस आणि दिग्दर्शित केलायस, आणि चोरीचा मामला असं एक समर्पक नाव दिलं या चित्रपटाला. चोरीचा मामला या गाण्याशी आणि या शब्दांशी मला वाटतं प्रत्येक मराठी माणसाचा एक विशेष कनेक्ट आहे, जवळच आहे हे फार.
तर मला वाटतं या सगळ्यामध्ये तुम्ही अर्धी लढाई ऑलरेडी जिंकलेली आहे आणि उर्वरित अर्ध्या लढाईसाठी सोनी मराठीतर्फे आणि हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि मंडळी याचबरोबर आम्ही तुमचा निरोप घेतो, पण आपली भेट होणारच आहे पुढल्या आठवड्यात बुधवार आणि गुरुवारी रात्री 9 वाजता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम.